नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असतील, दिव्यांग अनुदान योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाल योजनेचे लाभार्थी असतील, त्याचबरोबर विधवा महिला असतील आणि वृद्धपकाल योजनेचे लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांना मी स्क्रीनवरती एक मेसेज दाखवतो। तो मेसेज तुमच्या मोबाईलमध्ये आला असेल। अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून असं विचारण्यात आलं की सर, ही पेन्शन योजना नेमकी आहे काय? आम्हाला 3000 रुपये मिळणार असं इतरत्र सगळ्या ठिकाणी सांगितलं होतं, किंवा आमच्या मोबाईलवरती सुद्धा मेसेज आला की बाबा तुम्हाला 3000 रुपये पेन्शन मिळणार आणि फक्त तुम्हाला 55 रुपये भरावे लागणार। आणि हा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत असेल, नगरपंचायत असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी, तहसील कार्यालय असेल किंवा ज्या महानगरपालिका असतात त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। आणि अर्ज केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 3000 रुपये मिळणार असा मेसेज सर आम्हाला आलेला आहे। आणि आम्ही हा मेसेज इतर लोकांना दाखवल्यानंतर तेही म्हणतात की हो, अशी अशी पेन्शन आहे। लाभार्थ्यांच्या माध्यमातून फोनद्वारे, मेसेजद्वारे प्रश्न विचारला गेला की सर, नेमका हा प्रकार काय आहे, याविषयी आम्हाला मार्गदर्शन करा। तर या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला जो मेसेज आलाय त्या मेसेज संदर्भात अधिकृत माहिती देणार आहे। लक्षात ठेवा, हा जो मेसेज आलाय हा केंद्र सरकारच्या माध्यमातून आलेला आहे। आता केंद्र सरकारची ही जी योजना आहे, ही योजना यापूर्वी सुद्धा चालू आहे। तर या योजनेचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे ई श्रम कार्ड असेल। कोणतं कार्ड? ई श्रम कार्ड। आता जे लोक व्हिडिओ बघत आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला या संदर्भात मेसेज आला आहे आणि प्रत्येक व्यक्तीकडे ई श्रम कार्ड आहे। आता ई श्रम कार्ड कोण काढू शकतो? तर असंघटित कामगार काढू शकतात, म्हणजे ज्याचा पीएफ अकाउंट ओपन होत नाही, जो कुठेही जॉबला नाही, असा व्यक्ती ई श्रम कार्ड काढू शकतो। आणि ई श्रम काढणाऱ्या व्यक्तींना 3000 रुपये पेन्शन प्रत्येक महिन्याला मिळणार असं या ठिकाणी सांगितलं आहे। तर याविषयी आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत। एक लक्षात ठेवा, हे जी पेन्शन आहे ही पेन्शन 18 वर्षापासून 40 वर्षाच्या लाभार्थ्यांना लागू होते। 40 वर्षापर्यंत आपल्याला पैसे भरावे लागतात आणि त्यानंतर 60 वर्षानंतर हे पैसे आपल्याला मिळतात। तर हे पैसे जे असतात ते पैसे भरत असताना तुम्हाला प्रत्येक महिन्याला काही ठराविक अमाऊंट भरावी लागते। तर हा जो 55 रुपयाचा या मेसेजमध्ये जे सांगितलं आहे तो प्रत्येकाला 55 रुपये नाही, तो वयोगटानुसार तो प्रत्येकाला EMI ठरतो। आपल्याला प्रत्येक महिन्याला आपल्या अकाउंटमध्ये केंद्र सरकारकडे काही ठराविक अमाऊंट भरावी लागते आणि अमाऊंट भरल्यानंतर केंद्र सरकार त्यामध्ये काही अमाऊंट टाकते आणि तुम्हाला 60 वर्षानंतर हे पेन्शन मिळते। तर ही जी पेन्शन आहे ही आपल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेसारखी प्रत्येक महिन्याला येणारी पेन्शन जरी असली तरी सुद्धा या ठिकाणी आपल्याला सरसकट कोणत्याही प्रकारचे पैसे न भरता त्या ठिकाणी पेन्शन मिळते। पण ही जी पेन्शन आहे ही पेन्शन सुरुवातीला काही कालावधीसाठी तुम्हाला भरावे लागतात आणि नंतर तुम्हाला त्या ठिकाणी 60 वर्षानंतर पेन्शन मिळते। अशा पद्धतीचा हा मेसेज आहे। त्यामुळे सरसकट पेन्शन तुम्हाला मिळणार नाही, ही महत्त्वाचा विषय। आणि हा मेसेज केंद्र सरकारने दिलेला आहे, राज्य सरकारने नाही। तुम्ही याचा लाभ घेऊ शकता किंवा नाही घेऊ शकत। या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की जर तुमच्याकडे ई श्रम कार्ड असेल आणि तुम्हाला जर 60 वर्षानंतर म्हणजे म्हातारपणामध्ये जर 3000 रुपये पेन्शन हवी असेल तर तुम्हाला किती हप्ता बसू शकतो, अर्ज कुठे आणि कसा करायचा, कागदपत्र कोणते लागणार, याविषयी डिटेलमध्ये जर व्हिडिओ हवी असेल, माहिती हवी असेल तर प्रत्येकाने कमेंट्स करायची की सर, मला माझ्याकडे ई श्रम कार्ड आहे, मला किती EMI बसू शकतो किंवा मला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे। जर तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की या ठिकाणी तुम्हाला कमेंट्स करायची आहे। अशा पद्धतीने तुम्हाला जो मेसेज आलाय, तुमच्या मनामध्ये जो संभ्रम निर्माण झाला होता तो दूर करण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती। बाकीच्या योजनांसारखी सरसकट पैसे मिळण्याची ही पेन्शन योजना नाहीये, हे डोक्यात सर्वांनी घेऊन ठेवायचं आहे। अशा पद्धतीने एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत शेअर करण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती। सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात इतर ज्या योजना आहेत त्या योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।